सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर रांगा, सोबतीला अथांग असा समुद्र किनारा लाभलेलं कोकण. कोकण म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेलं अद्भुत सौंदर्य. कोकण म्हणजे हिरव्यागार डोंगर रांगांवरील आंबा, काजू, साग, कोकमच्या झाडांच्या आभूषणांचा प्रदेश. प्रत्येकालाच मोहणाऱ्या कोकणच्या या भूमीमध्ये आपलं शेत असावं, छान आंबा काजूची झाडं असावी, परिवारासह अविस्मरणीय आठवणी देणारं फार्म हाऊस असावं, असं स्वप्न कोकणाची जादू अनुभवलेल्या प्रत्येकाच्या मनात असणं साहजिक आहे. कोकणाच्या या भूमीमध्ये आपलेपणाच तेवढा आहे. इथल्या मातीचा गंधच काही न्यारा आहे. हे स्वप्न सत्यात उतरवणं तुमच्या एका निर्णयाने आता शक्य होणार आहे. कोकणाच्या मातीत शेत जमीन, बहरलेली शेती आणि फार्म हाऊसचं तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मातृभूमी ॲग्रो फार्म डेव्हलपमेंट कंपनीने आखलेल्या प्रकल्पाला आता समजावून घेऊया. सुंदरबन. हो, नावाप्रमाणेच सुंदर असलेल्या हिरवाईने नटलेल्या सुंदरबनात तब्बल 1000 एकर क्षेत्रात एक आकर्षक प्रकल्प साकारण्यात येतोय. कोकणाच्या शिरपेचातील मुकुटमणी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गालगत खेड तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दिवाणखवटी या गावाला आता आपण भेट देऊया. कारण आपला सुंदरबन प्रकल्प याच गावात तीनही बाजूने सह्याद्री पर्वताने वेढलेल्या जमिनीवर फुलणार आहे. दिवाणखवटी हे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानक असून सुंदरबन प्रकल्प अगदी मुंबई गोवा महामार्गाला लागून आहे. खेड या तालुक्याच्या ठिकाणापासून 20 किलोमीटर, महाबळेश्वर पासून 60 किलोमीटरवर असलेल्या या सुंदरबन पासून समुद्र किनारा अवघ्या 47 किलोमीटर अंतरावर आहे. कोकण किनारपट्टी नजीकच्या या डोंगराळ चढ उताराच्या जमिनी असून चढ उताराचा समतोल राखत या 1000 एकर क्षेत्रात हायटेक तंत्रज्ञानाने ठोक उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड, त्याचप्रमाणे मसाल्याची शेती करून ॲग्रो टुरिझम पार्क साकारण्यात येतोय. या जमिनीवर ग्रुप फार्मिंग करण्याचा भव्य प्रकल्प म्हणजे सुंदरबन होय. सेवानिवृत्ती नियोजन अथवा फायदेशीर गुंतवणूक म्हणजे हा प्रकल्प आहे. मातृभूमी ॲग्रो फार्म डेव्हलपमेंट कंपनीच्या वतीने आपणास गुंतवणुकीसाठी कोकणातील या शेत जमिनी कायदेशीरित्या परिपूर्ण स्वरूपात मिळणार आहे. या जमिनी 3 ते 5 लाख रुपये प्रति एकर दराने आपण स्वमालकीच्या करू शकता. मिळकतीचे कायदेशीर खरेदी खत मिळून कब्जा हस्तांतरित होईल. त्याचबरोबर कंपनी आपल्याशी पुढील 15 वर्षे कालावधीसाठी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करणार आहे. या अंतर्गत जमीन सपाटीकरण, प्लॉट सफाई, रस्ता, शेततळे, विहीर, बोरवेल, दर्जेदार इरिगेशन ड्रीप सिस्टीम, इलेक्ट्रिक कनेक्शन मिळेल आणि मुख्य म्हणजे अद्ययावत पद्धतीने दर्जेदार फळांची बाग, वृक्षांची लागवड केली जाणार आहे. सुनियोजित पद्धतीने योग्य खर्चात डेव्हलपमेंट केली जाईल. पुढील 15 वर्षांपर्यंत आपल्या शेतातील फळबाग, प्लांटेशनची निगा, देखरेख आणि संवर्धन करून निव्वळ नफ्यातील 70% हिस्सा दरवर्षी आपणास देऊन 30% रक्कम कंपनी मोबदला म्हणून घेईल. संपूर्णतः पारदर्शक आणि कायदेशीर बाबींचं चोखपणे पालन करून हा प्रकल्प राबवला जाईल. ॲग्रिकल्चरल प्लॉटची मालकी, दरवर्षी शेती उत्पादनातील 70% नफा आपला, तर शेत जमिनीचं संवर्धन, वृक्ष लागवड, जोपासना ही कंपनीची असणार आहे. थोडक्यात काय, गुंतवणुकीनंतर मालकी आणि दरवर्षी फळबाग वृक्ष संवर्धनातून मिळणारं उत्पन्न याचा उपभोग गुंतवणूकदाराकडे असेल. एवढंच नाही तर कंपनीच्या मालकीच्या ॲग्रो टुरिझम पार्कचा वापर, उपभोग यासाठी गुंतवणूकदारांना ना नफा ना तोटा तत्वावर सवलतीच्या दरात लाईफ टाईम मेंबरशिप असेल. सुंदरबन या तब्बल 1000 एकरमध्ये बहरणाऱ्या प्रकल्पात ग्रुप फार्मिंगची संकल्पना राबवताना देखील कोकणाच्या भूमीत कुठल्या वृक्ष, फळबागा
या वर्षानुवर्षे अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवून देतात ते शास्त्रशुद्ध रीतीने आपणास अवगत करून देण्यात येईल। यासह तुम्ही घेतलेल्या शेत जमिनीवर कोणत्या वृक्ष फळ झाडांची लागवड होणार हा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार गुंतवणूक करून कोकणातील जमिनीचे मालक झालेल्या आपणाकडेच असेल। सुंदरबनात आपण घेतलेल्या शेत जमिनीवर आपण काजू लागवड, कोकम, फणस, नारळाची झाडं, आंब्याची लागवड, दालचिनी, लवंग, मिरी अशा मसाल्याच्या पिकांची लागवड, साग, मोहगडी, मलबार नीम, बांबू शेती, रबर प्लांटेशन, रक्तचंदन आदी वृक्ष लागवड करू शकतो। इस्रायली पद्धतीने सघन शेती शास्त्रशुद्ध पद्धतीने कंपनीची अनुभव संपन्न टीम आपण घेतलेल्या शेत जमिनीवर करून देईल। संपूर्ण हायटेक पद्धतीने शेती झाल्याने दरवर्षी आपल्या शेतातील रोप, वृक्षांची वाढ आणि फळधारणा विकसित झालेली आपणास अनुभवायस मिळेल। या शेतात होणारी वृक्ष लागवड, फळझाड रोपण ही दरवर्षी ठोक उत्पन्न देणारीच असेल। सुंदरबनातील आपल्या शेत जमिनीची देखभाल, बागेचं संवर्धन कंपनीकडे असेल। त्यामुळे केलेल्या गुंतवणुकीबाबत प्रत्येक गुंतवणूकदार निर्धास्त असेल यात शंका नाही। अन्य ठिकाणी जमीन घेतल्यास गुंतवणूकदारास वारंवार त्या जमिनीची सुरक्षा, अतिक्रमण, पिकाची देखभाल आणि उत्पन्नाची अनिश्चितता वाट्यास येते। मात्र भव्य ग्रुप फार्मिंग प्रकल्प सुंदरबनात गुंतवणुकीमुळे मालकी हक्कासह निश्चिंततेचा अनुभव येणार आहे। आपण अनुमती दिलेल्या पिकाच्या लागवडीपासून जोपासना, किडीपासून संरक्षण, वेळोवेळी खत देणं, कीटकनाशक फवारणी करून अनुभवी टीमद्वारे अत्याधुनिक पद्धतीने ही शेती केली जाईल। बहरणाऱ्या वृक्षवल्लीसह पूर्ण विकसित झालेलं आपलं कोकणातील शेत दरवर्षी वाढत्या क्रमाने शेतमाल विक्रीतून आपला फायदा करून देईल। यासह गुंतवणूक केलेल्या जमिनीचं मूल्य हे वर्षानुवर्षे वाढणार हे नक्की। अशा आर्थिक फायद्यासह वर्षभरात कधीही महाबळेश्वर, कोकण भ्रमण, गोवा प्रवासादरम्यान अतिशय वाजवी किमतीत तुमच्या हक्काच्या सुंदरबनातील ॲग्रो टुरिझम पार्कमध्ये आपण विरंगुळ्याचे क्षण अनुभवू शकाल। यासोबत स्वतःच्या फार्मिंग प्लॉटमध्ये फार्म हाऊस बांधूनही राहू शकतात अथवा ते भाडे तत्वावर देऊन उत्पन्नाचं आणखी साधन बनवू शकतात। थोडक्यात काय, सुंदरबन प्रकल्पात केलेली आपली गुंतवणूक दरवर्षी आपल्या शेतातील आंबा, काजू, सागाच्या वनाप्रमाणे वृद्धिंगत होणार आहे। शिवाय शेती उत्पन्नातून विना टॅक्स आर्थिक लाभ ही जमेची बाजू आहेच। मातृभूमी ॲग्रो फार्म डेव्हलपमेंट कंपनीद्वारे विकसित होणाऱ्या या 1000 एकरच्या प्रकल्पात एकूण प्लॉट क्षेत्राच्या बाजूला सामायिक रस्ता सोडून 10% क्षेत्र शेततळे, विहीर, बोरवेलसाठी सामायिक अथवा पाण्याचा ओघ पाहून जमीन पातळीला होईल। स्वतंत्ररित्या खरेदीची मालकी गुंतवणूकदाराची असेल। फळबाग, वनशेतीसाठी गुंतवणूकदारांच्या नावाने मिळणारी सबसिडी वृक्ष, फळबाग जोपासना, निगा आणि संवर्धनासाठी वापरली जाणार आहे। याशिवाय आपणास सुंदरबनातील आपल्या शेत जमिनीवर आपल्या इच्छेनुसार कंपनी फार्म हाऊस देखील विकसित करून देऊ शकेल। गुंतवणूकदाराला वर्षानुवर्षे आपल्या शेत जमिनीचा विकास, स्थिती, फळधारणा याविषयी कंपनी अवगत करून देत जाईल। मालकांकडून सर्व कागदपत्र कायदेशीररित्या अचूक मिळतील याबाबत तर निश्चिंतताच असेल। सुंदरबन प्रकल्पातील आपली गुंतवणूक आर्थिक सुरक्षा, चोख व्यवहार, संपूर्ण विश्वसनीयता आणि समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारं पाऊल ठरणार आहे। नातूनगर धरणालगत नदी किनाऱ्यावर सह्याद्री पर्वतरांगात मुबलक जलाशयाचं हे ठिकाण असून शेतीसाठी अतिशय अनुकूल आहे। मुंबईपासून अवघ्या 200 किलोमीटर अंतरावरील दिवाणखवटी येथील सुंदरबन प्रकल्पातील शेत जमिनीवर ग्रुप फार्मिंगसाठी धरण, विहिरी, बंधारे, शेततळे, बोरवेल निर्माण केले जाणार आहे। संपूर्ण इरिगेशन पाईपलाईन, ड्रीप सिस्टीमने शेतात पाणी पुरवठा होईल। वृक्षारोपण नियोजनपूर्वक अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत अनुभवी टीमद्वारे होईल। सामायिक रस्त्यांमुळे अंतर्गत वाहतूक सुलभ होईल। या ग्रुप फार्मिंगसह सुंदरबन प्रकल्पात ॲग्रो टुरिझम संकल्पना अतिशय भव्य स्वरूपात साकारण्यात येणार आहे। रिसोर्ट, रेसिडेन्शियल पार्क, वॉटर पार्क, बोटिंग क्लब, कॅम्पिंग पार्क, फिशिंग पॉइंट,
झुला पार्क, चिल्ड्रन पार्क, फ्लॉवर पार्क, मिनी झू, मनोरंजन पार्क, डान्सिंग क्लब, हेल्थ क्लब, योग साधनेसाठी तपोवन पार्क, स्पोर्ट्स क्लब, देवालय, आध्यात्मिक केंद्र, छत्रपती शिवरायांच्या जीवनपटाचं दर्शन घडवणारं केंद्र, अशा विविध स्वरूपाच्या संकल्पना सुंदरबनातील निसर्गरम्य अशा आपल्या प्रकल्पात असतील. यासह पर्यटकांना कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींचं दर्शन घडवलं जाईल. दिवाळी, नाताळ, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बहुरंगी उपक्रम राबवले जातील. कोकणातील आपल्या या मालमत्तेमुळे समृद्धी येईल. दरवर्षीच्या शेतमाल विक्रीतून आलेला आणि वाढत जाणारा नफा यासह जीवन आनंददायी करणारं हक्काचं ठिकाण म्हणून सुंदरबन तुम्हाला आमंत्रित करतंय. याचबरोबर ठोक उत्पन्न देणारे कॉर्पोरेट फार्मिंगच्या दृष्टिकोनातून खेडपासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर मौजे चिंचवली, मौजे कुंभाड, मौजे तळवट आणि मौजे ओवळी या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित हजारो एकर क्षेत्रात ठोक उत्पन्न देणाऱ्या वृक्ष लागवड तसंच फळबाग लागवड अगदी वाजवी किमतीत करून देत आहोत. म्हणतात ना, सागर किनाऱ्यावरील कोकण भूमीच्या हवेला फळाफुलांचा अनोखा गंध आहे. आंबा, काजू, नारळ यासह इथल्या मातीत बहरणाऱ्या झाडावेलींना तुमच्या जीवनात सामील करून घ्या. कोकणातील स्वतःच्या शेत जमिनीवरील टुमदार फार्म हाऊसवर वर्षातील काही दिवस कुटुंबियांसह अविस्मरणीय बनवा. भरभराट आणि आनंदाचा दुग्ध शर्करा योग आलाय. त्याचं नाव आहे सुंदरबन.